जर टाईम टेबल बनवून तुम्ही प्रोडक्टिव्ह झाला असता, तर आज शाळेतली मुलं ही इलॉन मस्कपेक्षा जास्त प्रोडक्टिव्ह असती. कारण आपण टाईम टेबल बनवतो, तो भिंतीला पण चिटकवतो, पण तसं फॉलो होत नाही. कारण त्याने आपण शेवटच्या टास्कला जाईपर्यंत खूप थकतो. कारण आपल्याला अर्ध्या तासाचा, 1 तासाचा जो गॅप मिळतो, त्यात पण आपण काहीतरी ॲक्टिव्हिटीज बळच बसवतो, कारण आपल्याला प्रोडक्टिव्ह राहायचं असतं. आणि हेच टाळण्यासाठी मी अद्वैत तुमच्यासाठी काही अपडेटेड प्रोडक्टिव्हिटी हॅक्स घेऊन आली आहे, जे ॲक्च्युली काम करतात. पहिली गोष्ट आहे, टू डू लिस्ट बनवा. टाईम टेबलच्या मागे लागू नका. आय नो, लाईक तुम्हाला वाटत असेल की टाईम टेबल आणि टू डू लिस्टमध्ये फरक काय? टू डू लिस्ट ही गिचमिड काला नाही आहे. जसं टाईम टेबलमध्ये तुम्ही 8 ते 9, 9 ते 10 असा एक लाईक खूप स्पेसिफिक टाईम टाकता. त्याने काय होतं की आपल्यावरती खूप जास्त प्रेशर येतं. जर 8 वाजून 10 मिनिटं जरी झाले ना, तरी आपल्याला वाटतं आता मला हे कामच नाही करायचं. कारण तुम्हाला वाटतं की त्या टाईममध्ये ते झालं तरच ते करायचं, अदरवाईज नाही करायचं. त्याने काय होतं माहिती आहे का, की थोडं जरी काही एमर्जन्सी आली, एखादा फोन कॉल आला तुमच्या जुन्या नातेवाईकाचा किंवा जुन्या फ्रेंडचा, आणि त्यात तुम्ही 1 तासभर बोलत गेला आणि त्या टाईममध्ये तुम्ही टाईम टेबलमध्ये लिहिलेलं असतं की ह्या टाईममध्ये मला हे काम करायचं आहे, तर ते ऑब्व्हियसली तुम्हाला करता येणार नाही आहे. त्यामुळे फ्लेक्झिबिलिटी नसते टाईम टेबलमध्ये, पण टू डू लिस्ट ही तुम्हाला फुल ऑन फ्लेक्झिबिलिटी देते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यात फालतू कामं लिहिलेलीच नसतात ना. तुम्हाला जी खरंच गरजेची आहे ती कामं तुम्ही लिहिता, आणि तशा पद्धतीने तुम्ही तुमचा दिवस ऑटोमॅटिकली प्लॅन आउट होऊन जातो. जर मला असं माझ्या टू डू लिस्टमध्ये लिहिलं आहे की मला गार्डनिंग करायची, तर ऑब्व्हियसली तुम्ही दुपारी गार्डनिंग नाही करणार. तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी छान कोवळं ऊन असतानाच गार्डनिंग करणार ना. सो लाईक दिस इज बेसिक, ओके. दुसरी गोष्ट म्हणजे थोडं लवकर उठा, बट अलार्म सेट करू नका. यू नो वॉट, मी स्कूलमध्ये असायचे ना, तेव्हा अलार्म माझा फिक्स असायचा. 7चा माझा अलार्म फिक्स्ड होता. त्याने व्हायचं काय, तर मी 7 वाजता खूप जास्त मरेल अवस्थेमध्ये उठायची. शाळेत जायचे, 8 वाजता शाळा होती म्हणून 7ला बळच उठायचं, मग ते आवरायचं, बळच आवरायचं आणि मग शाळेत जायचं. मग शाळेत पण थकवा, घरी आल्यावर पण थकवा, लाईक पूर्ण दिवस थकव्यात जायचं. पण पण जर मी माझ्या बॉडीला ट्रेन केलं लवकर उठायला, जे की मी माझ्या कॉलेज लाईफमध्ये सुरू केलं होतं. कारण मला फिक्स टाईम नव्हता कॉलेजला जायचा, लाईक फार लवकर कॉलेज नव्हतं टू बी ऑनेस्ट. त्याच्यामुळे मला थोडी फ्लेक्झिबिलिटी मिळायची आवरायची वगैरे. सो मी असं बॉडीला ट्रेन केलं की ज्याने मी लवकर उठत होती, पण मला अलार्मची गरज नव्हती. लाईक मला ठरवलं की मला आता 6 वाजता उठायचं आहे, तर माझं बॉडी क्लॉक इतकं जास्त शार्प झालं होतं की मी लिटरली 6 वाजायला 5 मिनटं कमी असताना मला जाग यायची. इतकं ते चांगल्या पद्धतीने माझं बॉडी क्लॉक वर्क करत होतं. आणि तुम्ही पण हळूहळू अलार्म क्लॉक सेट न करता उठण्याचा प्रयत्न करा, आणि तुमची बॉडी पण त्याला चांगलं रिॲक्ट करेल. तुमचं पण स्लीप सायकल आणि तुमचं पण बॉडी क्लॉक हे चांगलं वर्क करेल. आणि हे कसं करायचं हे पण मी तुम्हाला नंतर सांगेलच. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जी तुम्ही करायला पाहिजे, ॲक्च्युली नाही करायला पाहिजे, ते म्हणजे दुसऱ्यांचं प्रोडक्टिव्हिटी रुटीन फॉलो केलं पाहिजे. आय डोंट थिंक सो त्याने काय, लाईक ते वर्क करतं प्रत्येकासाठी. कारण एखाद्याचं ऑफिस आवर वेगळा आहे, एखाद्याचं प्रोडक्टिव्हिटीचा पीक आवर वेगळा आहे. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टुडंट आहात. मी म्हणत नाही की प्रत्येकाने सकाळी 5लाच उठून अभ्यास केला पाहिजे. प्रत्येकाचं क्लॉक वेगळं, प्रत्येकाचं मोटिवेशन आणि फोकसचा टाईम वेगळा असतो. एखाद्याला दुपारी खूप छान अभ्यास करता येतो, किंवा काहींना रात्रीचा चांगला अभ्यास करता येतो, काहींना सकाळी चांगला अभ्यास करता येतो. ते तुम्हाला तुमचं डिसाईड करायचं आहे. तुम्हाला दुसरे सकाळी उठतात म्हणून तुम्ही पण सकाळीच उठून फार लवकर उठून अभ्यास केला पाहिजे का? आय एम नॉट शुअर. चौथी गोष्ट जी मला वाटतं सगळ्यांनी करायला पाहिजे, ती म्हणजे खूप जास्त स्ट्रेसफुल रुटीन फॉलो नाही केलं पाहिजे. कारण बरेचसे यूट्यूबर्स आहेत, बरेचसे व्लॉगर्स आहेत, जे सांगतात त्यांचं 5 AM वालं रुटीन दाखवतात. खूप जास्त मोटिवेशनल ते व्हिडिओज असतात, ज्यात ते 5 वाजता उठतात, 6ला जिमला जातात, मग 9च्या आधी त्यांचं ब्रेकफास्ट बनवून तयार असतो आणि ते 10 वाजेपर्यंत त्यांच्या कामाला लागतं. आय डोंट थिंक सो हे रुटीन सगळ्यांना काम करतं. बिकॉज 5ला उठून जेव्हा बाहेर अंधार असतो, तेव्हा आय गेस सगळ्यांचं मोटिवेशन थोडं खाली जातं आहे, राईट? आणि मी म्हणत नाही की तुम्ही तुमची झोप मारून प्रत्येकाला 5 वाजता जाग येईलच असं नाही, 5 वाजता तुमची झोप पूर्ण होईलच असं नाही. आणि मी म्हणत नाही की तुम्ही जर 5ला उठलात तरच तुम्ही प्रोडक्टिव्ह व्हाल किंवा तुम्ही प्रोडक्टिव्ह राहू शकता. आय गेस तुम्ही जरी 6ला उठलात, 7ला उठलात किंवा 8 वाजेपर्यंत जरी उठलात, तरी यू कॅन स्टील स्टे प्रोडक्टिव्ह. आणि स्वतःवरती फार स्ट्रेस पण नाही येणार. आणि जेव्हा स्ट्रेस असतो ना, तेव्हा
तुमचं जे रुटीन आहे प्रोडक्टिव्ह रुटीन हे फार जास्त काळ सस्टेन होऊ शकतं. पण त्याची सुरुवातच स्ट्रेसपासून आहे. तुम्ही बळंच स्वतःला बेडच्या बाहेर ढकलताय, बळंच वर्कआउट करताय, तुमच्यात एनर्जी नाही आहे, तुमची झोप पूर्ण झालेली नाही आहे. इन दॅट केस तुम्ही स्वतःला डॅमेज जास्त करताय आणि प्रोडक्टिव्हिटीपासून तर तुम्ही कोसो दूर आहात. ओके. सो मला असं वाटतं की हे जे काही चार एक ट्रिक्स आहेत, हॅक्स आहेत, ज्या सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजेत. आणि नॉट एव्हरीथिंग यू सी ऑन द इंटरनेट इज रिअल. ते परफेक्ट दिसतं पण ते रिअल नसतं. सो तुम्ही कदाचित ते व्लॉगर्स कदाचित 7ला उठत असतील आणि ते सांगत असतील की मी 5ला उठलो वगैरे वगैरे. इट कॅन ऑल बी अ लाय. त्यामुळे आपण आपलं ठरवायचं की आपल्याला किती वाजता उठून जास्त प्रोडक्टिव्ह फील होतं, किती वाजता हे काम करून आपल्याला जास्त प्रोडक्टिव्ह फील होतं, आणि त्यानुसार तुमचं रुटीन तुम्ही सेट करू शकता. तुम्हाला दुसऱ्यांचं कॉपी करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. कारण माझ्यासाठी मला माहीत नव्हतं हा व्हिडिओ मी बनवेल, बट मी काही दिवसांपासून चांगलेच प्रोडक्टिव्हिटी व्लॉग्स बघत होते आणि मला असं वाटत होतं की त्यावरती माझं ओपिनियन मी सांगावं. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.